गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा सालेकसा तालुक्यातील लाईफलाईन समजला जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा राज्यमार्ग पूर्णपणे खड्डेमय झालाय। त्यामुळे राज्यमार्गावर अपघाताची शक्यता वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होताना दिसतंय। जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांकरिता हा महत्त्वाचा मार्ग असून रोज इथूनच ये-जा करावी लागते। त्यामुळे रस्त्याचे हाल बघून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते। हा रोड मी पाहतो मुख्यतः 3 वर्ष झाले आहेत। ह्या रोडला 3 वर्षात कमीत कमी 7-8 वेळा ह्या रोडाचं काम चाललं आहे। फक्त रिपेरिंग होते जात आम्ही दर महिन्याला कमीत कमी 10 ते 20 वेळा ह्या रस्त्यानं जात असतो। कधी पाहिला रिपेरिंगचे काम होतात, पण आता हा रस्ता पाहिला, हा मुख्यतः जे शाळकरी मुले असतात त्यांना आता तुम्ही पहा की ह्या इथून टू व्हीलर तर जातच नाही आहे। आणि जेव्हा शाळेचे मुले जात असतील तेव्हा त्यांच्यावर किचड होते, कितीक तरी मुले इकडे तिकडे पडत असतात। भविष्यात कधी मोठी घटना झाली तर त्याचा जिम्मेदार कोण राहील? तरी पण मी शासनाला विनंती करतो की हा रस्त्याला आपण जेणेकरून जो आमगाव ते सालेकसा आणि छत्तीसगड आणि इकडे मध्य प्रदेश हा मुख्य मार्ग आहे, याला कमीत कमी शासन लवकरात लवकर याला पक्का डांबरीकरण किंवा सिमेंटकरण करावे अशी आपल्यास नम्र विनंती आहे। आणि हा रोड जो झालेला आहे याला लवकरात लवकर आपण दुरुस्त करावे अशी आपल्या शासनाला विनंती आहे।